नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, 6 जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आणि चातुर्मासामध्ये श्रीमद भागवत पुराण हे वाचण्याची पद्धत आहे. आता जो मेन ग्रंथ आहे तो खूप मोठा असल्याकारणाने आपल्याला धकाधकीच्या जीवनामध्ये एवढा मोठा ग्रंथ वाचणं शक्य नाही. त्यामुळे दिंडोरी प्रणीतची जी श्रीमद भागवत, जी संक्षिप्त भागवत आहे, त्याचं आपण पारायण नक्की करू शकतो. त्याच्यामध्ये 14 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत. त्यामुळे तुम्ही हे पारायण नित्यसेवेसारखं 1 किंवा 2 अध्याय दररोज वाचू शकता किंवा एका बैठकीमध्ये पूर्ण 14 अध्याय वाचू शकता. एकच नियम पाळायचा आहे की मांसाहार वर्ज आणि ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचं आहे. त्याचप्रमाणे ह्याचं उद्यापन पण गोपालकाला करून कृष्णाला दाखवून करायचं आहे. हा ग्रंथ ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी हा नक्की वाचावा आणि ह्याचा अनुभव घ्यावा.